नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो चविष्ट असा वाटाणे भात. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट हा वाटाणे भात होतो आणि आता हा कसा बनवायचा ते आपण पाहूया. तर वाटाणे भात बनण्यासाठी आपल्याला 15 मिनटं वेळ लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण इथे घेतलेले आहेत सोललेले वाटाणे घेतलेले आहेत. 1 कप भरून आपण हे वाटाणे घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 कप इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे. त्याला 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून मग पाण्यामध्ये एक 5 मिनटं भिजत ठेवायचं आहे. आता आपण तांदूळ भिजतोय तोवर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे. इथे तुम्हाला तेल हवं किंवा तूप हवं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता यामध्ये आपण डायरेक्ट घालून घेणार आहोत आपले जे मटार मगाशी मी दाखवलेले ते. आपल्याला मटार व्यवस्थित इथे परतवून घ्यायचे आहेत आणि मटार व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला साधारण 2 मिनिटानंतर यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहे. इथे आपण छान असे मटार परतवून घ्यायचे आहेत. जसं मी म्हणालेले तसं यामध्ये आपल्याला 2च सामानाची गरज आहे, ते म्हणजे वाटाणे आणि तांदूळ. छान आता इथे आपले वाटाणे आपले शिजलेले आहेत. आता मस्त त्यांना फुटायला लागले की आपण यामध्ये आपला भिजवलेला तांदूळ घालायचा आहे. आपण पाणी काढून टाकलेलं आहे. थोडंसं पाणी यामध्ये आहे. आता व्यवस्थित आपल्याला तांदूळ परतवून घ्यायचा आहे. तांदूळ परतवून झाला आणि थोडं पाणी आटलं, अगदी तो लागायला यायला लागला ना, की या स्टेजला आपण तांदूळासाठी वरून मसाले वगैरे घालून घेणार आहोत. छान असं परतवून घ्यायचं आहे. आता इथे आपण जास्त मसाले वापरणार नाही आहोत. तर मी इथे रेडीमेड पुलाव मसाला वापरलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद वापरलेली आहे. तर इथे मी व्यवस्थित हा तांदूळ परतवून घेतलेला आहे. याचा शुभ्रपणा थोडा कमी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे 1-2 मिनटं आपला तांदूळ व्यवस्थित परतवून झाला की आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकतात मी यामध्ये घालून घेतलेलं आहे साधारण 1 चमचाभर इथे मी पुलाव मसाला घालून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे पुलाव मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकतात आणि अगदी गरम मसाला जर तुम्हाला नको वापरायचा असेल तर तुम्ही इथे गोडा मसालाही वापरू शकता. यामध्ये मी इथे पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. साधारण याला आता आपल्याला 5 मिनटं वेळ झालेला आहे आणि पुढे 10 मिनटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता खाली असं थोडासा हा लागायला लागतो, पण भात आपला अजिबात करपत नाही. थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि छान परतवून झाला ना, की यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथे मी साधं पाणी वापरलेलं आहे. मस्त आपण 1.5 कप भात घेतलेला आहे, तर 1.5 ग्लास आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता मी व्यवस्थित आता हे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. थोडंसं कोरडं आहे, पण या स्टेजला याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता असं परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. छान आता परतवून झालेलं आहे. आता या स्टेजला मी यामध्ये 1.5 कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे जेवढा भात आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये थोडंसं जास्त आपण पाणी घालू शकतो. पण इंद्रायणीचा भात आहे तो चिकट होऊ नये म्हणून बेताचंच पाणी घालायचं आहे. आता छान आपण भाताला उकळी येण्याची वाट पाहिजे. तुम्ही पाहू शकता आता भाताला छान उकळी यायला लागलेली. तर या स्टेजला आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मी 1.5 चमचा इथे मीठ घालून घेतलेलं आहे. छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि उकळी येण्याची वाट पाहायची. आता तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे. आता या स्टेजला गॅसची आपण जी आच आहे ती कमी करायची आणि झाकण ठेवून पुढे आपल्याला साधारण 8 मिनटं आता हा भात शिजवून घ्यायचा आहे. आपला भात तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त फुललेला आहे आणि छान मोकळा बनलेला आहे. आता या स्टेजला काय करायचं आपल्याला हा भात मस्त वाढायला घ्यायचा आहे. वरून हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं, कोथिंबीर घालून सर्व्ह करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला झटपट बनवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. मी इथे ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे सर्व्ह करताना. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कुठल्या नवीन रेसिपीचा अभिप्राय असेल तर तोही नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.